हा एक मोरी मासा मिळाला आहे, म्हणजे मुशी मिळाली बघा. आणि एक पापलेट मिळाला आहे, चांगल्या साईजचा पापलेट आहे मित्रांनो. आणि एक छोटीशी मोरी मिळाली. तर मित्रांनो, खूप दिवस झाले आपले व्हिडिओ येत नव्हते. याचं कारण असं की माझी तब्येत खरोखरच खूप डाऊन होती. आणि तरी पण मी समुद्रामध्ये येत होतो कंटिन्युअसली. 8 दिवस आम्ही भरले. काही दिवस प्लसमधले होते, काही दिवस लॉसमधले होते. ठीकठाक होते, चांगले होते. चला तर विषय काय व्हायचा की आवाज पूर्णपणे बसलेला होता आणि बोलता पण येणं शक्य नव्हतं. म्हणजे एवढं पण बोलता येणं शक्य नव्हतं. खूप आवाज कमी येत होता, आवाज बसलेला. थंडीचे दिवस होते त्यामुळे. आणि तब्येतीवरती पण थोडासा परिणाम झाला. अजूनही थोडा रिकवर होतं आहे, एकदम पूर्णपणे बरा नाही आहे. तरी पण आज थोडासा म्हटलं चला बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही आला आहे, म्हणून आज व्हिडिओ करूया. तर आज आपण आलो मित्रांनो बघा, जवळपास वेंगुर्ला लाईट हाऊसच्या बाजूला आलो आहे. आणि या साईडला, या दिशेला दाखवेन थोड्या वेळानंतर, लाईट हाऊस आहे. आणि हा जो ही जी साईड आहे ती मालवणची साईड आहे. तर आज बघूया आपल्याला काय काय मिळतं ते. चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला लगेच चालू करूया. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवण एक्सप्लोरच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो. आजचा पण व्हिडिओ धमाल आणि कामाला होणार मित्रांनो. पण व्हिडिओ चालू करण्या अगोदर कृपया रिक्वेस्ट आहे, जसे तुम्ही मला प्रत्येक व्हिडिओला कमेंट करताना तसेच कमेंट ह्या व्हिडिओला चांगले होऊन जाऊ दे नक्कीच. आणि नवीन कोणाला असेल, मासेमारीची आवड असेल, मोठमोठे मासे बघायचे असतील, मोठमोठे सुरवणे बघायचे असतील, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला काही हरकत नाही आहे. आणि सबस्क्राईब आपल्या चॅनल एकदम फ्रीमध्ये ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे बिंदास तुम्ही सबस्क्राईब करू शकता. कोणत्याही एनी चार्जेसमध्ये आपण सबस्क्राईब होणार आहात, ठीक आहे. तर चला, चांगले कमेंट करा, लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. आणि चला आपण लगेच व्हिडिओला चालू करूया. मित्रांनो बघा, रोजच्याप्रमाणे आपली सगळी जाळी मारून झालीत. आणि जे माणवाले जे आहेत ना, म्हणजे आपली बांगड्यावाले, त्यांच्या बोटी जात आहे, तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, ओके. हे बघा, या छोट्या बोटी आता चालल्यात बांगड्यासाठी. काहीतरी बांगड्याची बातमी असेल, कारण 15-20 तरी बोटी या साईडला गेलं. तर मित्रांनो, लाईट हाऊस आहे हे बघा. दाखवतो तुम्हाला झूम करून, कितपत दिसतंय माहीत नाही मला, पण हे दुरकट दिसतात ना. ही जी खडपं दिसते समोरची, ते लाईट हाऊस आहे एवढ्या जवळ. आणि मित्रांनो, वातावरण बघा काय जबरदस्त आणि डेंजर वातावरण झालं मित्रांनो. खूप भारी वाटतंय मित्रांनो बघा, एकदम सुंदर असं वातावरण झालं आहे. अजूनपर्यंत खूप वेळ आहे, तांबूस लागायची अजून बाकी, तरी पण दाखवतो बघा चारही साईडने तुम्हाला कसं काय माहोल बांधला आहे तो समुद्रामध्ये. आणि मेन म्हणजे आज मुन्ना नाही आहे, पप्पा मागे बसलेत. पप्पा आणि मी आलो आहे आज बऱ्याच दिवसानंतर असं म्हणता येणार नाही, कारण मी आणि पप्पा रेग्युलरली 8 दिवस करत होतो. त्यानंतर 2 दिवस हे गॅप होती. याचं कारण तुम्हाला सांगतो, वारा होता, त्याच्यामुळे 2 दिवस आम्ही आलो नव्हतो, एवढंच. पण त्याच्या अगोदरचे 7-8 दिवस मी आणि पप्पाच येत होतो, कारण मुन्ना नितीन काकांच्या बोटवरती जात होता, त्याच्यामुळे. आज मित्रांनो पाण्याला करंट खूप जास्त आहे मित्रांनो. आणि बाहेरच्या साईडने ओढतं आहे आणि उपर ओढते. म्हणजे उपर म्हणजे तुम्हाला आता कसं मालवण साईड, आता मी आहे वेंगुर्ल्याला, तर मालवण साईडला पाणी ओढते. आणि आमची जाळी मारून होईपर्यंत 1 पॉईंट पाणी उपर ओढलं आहे. आता बघूया आता कुठे पोचतोय याचा अंदाज तर आता इथे लावू शकत नाही, पण बघूया जसं पुढे जातो तसं समजेल की किती उपर किती जातो आहे ते. चला तर मित्रांनो, दिवस बघा अजून किती वरती आहे आणि आमचा जेवणाचा टाईम झाला आहे. ॲक्च्युली माझ्यासाठीच फक्त डबा आणला होता, चपात्या आणल्या होत्या. पण विषय झाला काय, पप्पांच्या भातामध्ये गेल्या मुंग्या. आणि इथे बघा, इथून संपूर्ण मुंग्या यायच्या जसे बाहेर. उद्या आणून काळा इट मारावा लागेल. तर भाजीमध्ये आणि या डब्यामध्ये पूर्ण मुंग्या गेल्या. आणि हा जो डबा आहे तो एअर टाईट असल्यामुळे याच्यामध्ये काहीच गेलं नाही. तर चला, आज काय हरकत नाही. 3 चपात्या आणल्या होत्या फक्त माझ्यासाठी, तर आता 1.5 मी अर्धे आणि पप्पा अर्धी डिवाईड करते. चला सगळेजण जेवायला आहे मस्तपैकी जेवणाचा आनंद घेऊया. आणि वातावरण बघा, अजून काय सूर्य मावळायचं नाव घेत नाही आहे. आपले सूर्य मावळला आहे, पण अजून काय काळोखच होत नाही आहे. 6:30 होत आलेत. आणि बघा आता थोड्या बोटी आहेत ना, काही जो त्या बोटी येत आहेत इकडनं किनाऱ्यापासून समुद्रामध्ये, आणि काही जण जात आहेत, काही समजतच नाही आहे म्हणजे काय चाललं आहे ते. चला तर मित्रांनो, रात्रीचा 1:30 वाजलेला आहे आणि आपली जाळी ओढण्याची मित्रांनो वेळ झाली रोजच्याप्रमाणे. आणि आजूबाजूला बघा थोड्या मोजक्या जशा बोटी दिसत आहेत आजूबाजूला. आणि हा बघा, हा मालवणचा समुद्र किनारा, हे मालवणच्या सगळ्या लाईटी दिसत आहेत. चला रोजच्याप्रमाणे आपण लक आजमावणार आहोत आणि जाळी ओढायला घेणार आहोत.
तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्युअसली पहा नक्कीच. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला जाळी ओढायला जाऊया. जे काय पुढे पुढे येणार आहे ते आपण सगळे असे बघणार आहोत. तर मित्रांनो बघा, आतापर्यंत 8 जाळी ओढून झालीत आणि हे जे बहिराप आहे ना हे 9व्या जाळ्याचं आहे. तर आत्तापर्यंत आपल्याला काहीच कॅच झालं नाही मित्रांनो 8 जाळ्यांवरती. मित्रांनो ही अशीच परीक्षा असते समुद्रामध्ये आल्यानंतर. आणि बऱ्याच दिवसांनी जेव्हा येतो माणूस तेव्हा लाईन आणि लेंथ खूप महत्त्वाची असते. हे का महत्त्वाची असते हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे. तर इथे बघा पप्पा एकटेच ओढत आहेत बघा. आता हे बोयराप याच्यावरनं वरती येईल डायरेक्टली. तर चला आपणही थोडाफार जॉईंट होऊया आणि मध्ये मध्ये जे काही येईल ते नक्कीच तुम्हाला दाखवेन. बघूया, आशा करूया की आज पण आपल्याला मासे मिळतील. तर मित्रांनो बघा, आतापर्यंत आपली अर्धी जाळी ओढून झाली आहेत, बरोबर अर्धी. आणि आतापर्यंत काहीच मिळालं नाही बघा, काही म्हणजे काहीच नाही. हे असे चढउतार चालूच असतात मित्रांनो, तुम्हाला माहिती. यापूर्वी पण तुम्ही व्हिडिओ बघितलेत माझे. आणि जरी काही नाही मिळालं तरी पण तुमचा चांगला सपोर्ट असतो. जर आज काही नाही मिळालं तर याचा रिझन मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की कशामुळे आपल्याला काही मिळालं नाही आहे. ठीक आहे, तर अगदीच खचून जायचं नाही आहे. आणि मस्त आता तुम्हाला माहिती आहे कधी कधी काय होतं, अर्ध्या जाळ्यांवरती काही मिळत नाही पण पुढच्या जाळ्यांवरती काहीतरी शक्यता असते. तर नक्कीच आता आपण बघणार आहोत की पुढच्या जाळ्यांवरती काय येतं आहे का. काहीतरी आशा आहे, प्रत्येकाला आशा आहे. कारण बाहेर बाहेर बघितलं तर बाहेर बोटी पण दिसत आहेत. काय अंदाज असेल प्रत्येकाचा काय माहीत नाही, तर बघूया. तर मित्रांनो पहाटेचे 4 वाजलेत आणि पहाटे 4 वाजता आमची सगळी जाळी ओढून झालेली आहे. आणि आज काय मध्ये थांबायला मिळालं नाही. याचं कारण की खास असा काही रिपोर्ट झालाच नाही. म्हणजे जसं आम्हाला एक्सेप्टेशन होतं किंवा आमची अपेक्षा होती त्याप्रमाणे काही रिपोर्ट झाला नाही, त्याच्यामुळे मध्ये थांबलो नाही. तर काय मासे मिळाले ते तुम्हाला एकदा दाखवतो. फायनली अर्धी जाळी ओढून झाली होती तेव्हा आपल्याला काय मिळालं होतं हे पण तुम्हाला माहिती, कारण काहीच आपल्याला मिळालं नव्हतं. आणि त्यानंतर आता काय मिळालं हे तुम्हाला एकदा दाखवतो. सगळी जाळी ओढून झाल्यानंतर आपल्याला हा एक मोरी मासा मिळाला आहे, म्हणजे मुशी मिळाली बघा. आणि एक पापलेट मिळालं आहे, चांगल्या साईजचा पापलेट आहे मित्रांनो. आणि एक छोटीशी मोरी मिळाली. तर हे बघा सगळी जाळी वगैरे व्यवस्थित ओढून झालेली आहेत. आणि आता बोटींचे आवाज यायला लागलेत, म्हणजे बोटी सगळ्या आपल्या चालल्यात बंदरामध्ये. तर एवढा सगळा रिपोर्ट झाला आहे. तर मित्रांनो याचं कारण तुम्हाला सांगतो. एक कारण म्हणजे मित्रांनो आम्ही 2-3 दिवस गॅप टाकून आलो, त्याच्यामुळे अंदाज नाही आहे, कोणालाच अंदाज नाही आहे की कुठे मासे मिळतील याचा. तर आता काय झालं आहे, आम्ही तडी आहोत, कोण आमच्या बाहेर आहे, त्याच्यापेक्षा कोण बाहेर आहे, कोण उपर आहे, कोण येत आहेत. मग त्याच्या बातमीनुसार कोणाला ना कोणाला आढळणार मासा 100%. मग ते उद्या आपल्याला ती चुकी दुरुस्त करायची, म्हणजे त्या लाईनला आपल्याला जायचं आहे. तर कसं असतं, कधी आम्हाला मासे मिळाले तर आमच्या लाईनला सगळेजण राहतील, दुसऱ्याला मासे मिळाले तर त्याच्या लाईनला आम्ही जाऊन राहू, असा विषय असतो. नशिबाचा खेळ. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आज मासे न मिळण्याचं रिझन दुसरा रिझन. आम्ही जेव्हा इथे ग्राउंडवरती आलो ना तेव्हा ऑलरेडी मलपेवाले फिशिंग करत गेलेच होते इथून. त्याच्यामुळे काय होतं, मलपेवाले जातात म्हणजे काय 10-10, 12-12 बोटी एका टायमाला फिशिंग करत असतात आणि ते सगळे गाळून घेऊन जातात. त्याच्यामुळे बघा आज बांगडा नाही आहे किंवा अजून इतर मासे पण आपल्याला आज काय कॅच झाले नाही. आणि थोडंसं बाहेर जाणार होतं अजून, पण बघितलं तर अजून बाहेर दिसत होते. त्याच्यामुळे म्हटलं ऑलरेडी आपलं नुकसान एकदा झालेलं आहे जाळी जाऊन, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तो व्हिडिओ पण बघितला. तर म्हटलं अजून दुष्काळामध्ये 13वा महिना नको, म्हणून आम्ही किनाऱ्यालगतमध्ये थोडंसं अलीकडेच थांबलो. 1-2 पॉईंट अजून बाहेर जाणार होतो, पण मग खूप टॉलर दिसल्यामुळे आम्ही इथेच थांबलो. आणि रात्रभर पण डोळ्याला डोळा नव्हता, कारण येटच्या बाजूने पण बोटी दिसत होत्या की कधी येतील त्याचा भरवसा नसतो. आणि कधी तुम्हाला वाटेल की आता बाबा नाही येणार आणि तुम्ही बिंदास्तपणे झोपाल तर ते मुद्दामून कधी येऊ शकतात. असं आमच्या बाबतीत स्वतःच्या बाबतीत झालेलं आहे. आणि किती बॅटरी करा, किती काय करा, तर मल्पीवाले जोपर्यंत संपत नाही ना मित्रांनो तोपर्यंत हा मच्छीमारांचा लढा असाच राहणार आहे. की जेव्हा मल्पीवाले नव्हते तेव्हा कसे दिवस होते मित्रांनो, मच्छीमारांचे सोड्याचे दिवस होते, चांगले दिवस होते. पण जेव्हापासून हे मल्पीवाले आल्यात ना तेव्हापासून आम्हाला काय रिपोर्ट होतो आहे, तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून बघताय, सगळे माझे व्हिडिओ बघताय, तर सगळ्या मच्छीमारांची हीच तर आहे. मल्पीवाले आणि सगळ्यांची वाट लावून गेलेत मित्रांनो. राज्य खरं या समुद्रावरती आपल्या कोळी बांधवांचं आहे, आपल्या महाराष्ट्रातली कोळी बांधवांचं आहे, पण सध्या तरी मल्पीवाले राज्य खातात असं मला वाटतं. आणि लाखोनी रुपयांची सुरमई आपल्याकडून घेऊन चाललेत, पण आम्ही काहीच करू शकत नाही. हे आमचं खरोखर खूप मोठं दुर्दैव आहे. चला मित्रांनो, अशा जगा व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा एकदा. चला, बाय बाय.